सिद्ध्या, चहा सांगितलेस ना? हा सांगितले. 3 सांगितलं ना, आम्ही पण येतोय. अरे हो 3च सांगितले. त्याला येऊ तर दे. अरे तू येईलच रे. तर मला एक सांग, तुझं लपडं कुठपर्यंत पोहोचलं रे? माझं कोणतं लफड रे? सिद्ध्या प्लीज हा, फालतूगिरी नको. ए बाबा गप रे तू. अरे तू कधीच तुझ्याबद्दल काय सांगत नाही रे. थांब जरा, त्या आम्हाला येऊ देत. मग बघ. अरे आम्ही आला. ये लवकर ये. ए लवकर बाबा ये. बरं झालं तू आलास. हा मला सकाळपासून पकवत होता. काय मी पकवतोय मी? सिद्ध्या, तू जरी नाही सांगितलंस ना, तरी तुझी सगळी लपडी मला आणि आम्हाला चांगलीच माहिती आहे. काय रे आम्या? आम्या काय कुठे हरवलंयस? काय नाही रे. ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हा बोल. मी एक मोठा निर्णय घेतला. अरे वा, शेवटी लग्न करतोयस वाटतं. अरे भाई, आधी मुलगी तर मिळू दे. अरे असं काही नाही. ऍक्च्युली ना मला पुण्याला जॉब लागतो अँड मला नेक्स्ट वीक मध्ये जावंच लागेल. आम्या, तू मजाक नाही करतेस ना? अरे नाही रे, तुला मुंबईमध्ये जॉब नाही मिळाला का? मुंबईत नाही रे, तसं पॅकेज नाही भेटलं मला आणि ते पॅकेज मला पुण्यातच भेटलं. त्यामुळे मला पुण्याला जावंच लागेल. हे चहा चहा आले, चहा. थँक्यू. थँक्यू. यार आम्या, काय बॅड न्यूज दिलीस यार तू. म्हणजे आपला रोजचा चहा, क्रिकेट, टाइमपास सगळं संपलं. अरे असं काही नाही रे, स्वप्न आहे त्यासाठी थोडं लांब जाणं गरजेचं आहे. पण आम्या, तू पुण्याला गेल्यावर आम्हाला विसरणार तर नाही ना? अरे नाही रे, असं कसं विसरणार. हा, आणि विसरू पण नकोस. बाकी तुला ऑल द बेस्ट. खूप पुढे जा. थँक्यू. आणि रोहन, दूरदराने मैत्री कधी सोडत नाही, हे लक्षात ठेव. कधी कधी जवळ राहून अंतर वाढत आणि कधी कधी दूर राहून मन जोडलेली असतात. ए बाबा बस झाला आता. हे बस झाला आता, ध्यान दे ना. चल आता चहाचं बिल पण. अरे नेहमी नेहमी मीच का बिल भरू? ते काय फालतू रे यार. नेहमी नेहमी मीच का पार्टी देऊ? अरे मी पुण्याला चाललोय. एक काम कर, तू चाललेस ना पुण्याला, तू बिल भर. चल मग तू बिल भर, चल. मला ना माहिती. अरे तुम्ही देणार ना, मी पुण्याला चाललोय माहितीये ना. अरे नाही. आज तू बिल भर. ठीक आहे, एक काम करतो, आता तर मी भरतो. हा. पण जेव्हा आपण रात्री चायनीज खायला भेटू ना आपल्या अड्ड्यावर, त्याचं बिल तू भरायचं. चालेल काय? हा बरोबर बोलतोय रोहन. अरे नाही, मी चहाचं बिल भरतो. आलास ना लाईनीवर? Cheers. काय आराम आहे. पुणे खूप छान आहे रे, पण तुमच्याशिवाय कामात मनच लागत नाही. तसंही मुंबईला खूप मिस करतोय. अरे आम्ही एक काम करतो का, बॉसशी जरा बोलून बघ. काय माहिती ट्रान्सफर देतीलही. Hello, Amit. Come in. Yes, अमित सर, या बसा. काय म्हणताय? कसं चाललंय काम? पण डाऊन दिसतंय मला. तसं तर सर्व ठीक आहे सर, बट हे शहर, इथले लोक सगळं नवीन आहे माझ्यासाठी. माझं सगळं मुंबईमध्येच आहे. तर माझे आई वडील, माझे मित्र, त्यामुळे मन रमत नाही. असं एक सांगू का, मित्र आणि परिवार हे फार महत्वाचे असतात, नो डाऊट. पण कामात फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट फॉरगेट दॅट. जीवनात सगळ्याच गोष्टींसाठी वेळ देता येत नाही, हे लक्षात ठेव. राईट सर. अजून काय असेल तर सांगायचं, घाबरायचं नाही. बोला, काय आहे अजून?
सर एक रिक्वेस्ट करू शकतो का? हा करा, बोला काय रिक्वेस्ट आहे तुमची? माझा ट्रान्सफर परत मुंबईला होईल का? तू खरंच मुंबईकरच आहेस रे तू. ओके, आय टॉक टू HR अँड रेज अ रिक्वेस्ट फॉर युअर ट्रान्सफर बॅक टू मुंबई. खरंच सर? शुअर, येस. थँक्यू सो मच सर. हॅपी? येस सर. सर येऊ? येस. ओके, सेंड रिया इनसाइड. थँक्यू. गेला तो. एक फोन सुद्धा नाही केला. विसरला असेल बहुतेक. लोक बदलतात तरी सिद्ध्या, पण काही नाती वेळेने तुटत नाही. फक्त थोडं अंतर येतं, पण भावना त्या तशाच राहतात. नाही रे रोहन, आपला आम्या बदलला रे. काल्याने ए बावळटांनो, मी आलो परत. माझी ट्रान्सफर झाली. हा. अरे कसं आहे? अरे तू इथे अचानक कसा? अरे माझी ट्रान्सफर झाली. अरे पण इतक्या लवकर? अरे हा, तुम्हाला सांगतो, बसा बसा. अरे आम्या बोल पटकन. अरे हो, माझं बॉसने ऐकलं. तेच बोलले की कामावर फोकस ठेव. फ्रेंड्स तर महत्वाचे आहेत, पण कामावर पण फोकस ठेव. तर मी म्हटलं सर माझा फोकस तर 100% असतो, बट जी एनर्जी भेटते ती मुंबईतच भेटते. अरे वा, म्हणजे आजपासून पुन्हा आपला बिंदास चहा सेशन सुरू होणार. अंकल, अपने अमित साहब के लिए एक स्पेशल चाय. हे पण आजचं बिल तुम्हीच भरायचं. माझा इमोशनल ट्रान्सफर झालं. अरे बस का, आजची स्पेशल चहा माझ्याकडून. मित्र बदलतात, शहरं बदलतात, पण आठवणी कायम राहतात. आणि काही मित्र कायमचे त्रास देत राहतात. त्रास नाही रे, खास मित्रच तर आपलं आयुष्य गोड ठेवतात. एक्झॅक्टली. फॉर फ्रेंडशिप.